राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, पण ते राजकीय पातळीवर झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये एखाद्या राजकीय भाष्य केल्यानंतर ते पचवण्याची देखील राजकारणात आल्यानंतर हिंमत असली पाहिजे. आम्ही माननीय पवारसाहेबांच्या विरोधात पण बोलतो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बोलतो, आम्ही राहुल गांधींच्या विरोधात बोलतो. परंतु उद्धव ठाकरेची अडचण अशी आहे की त्यांच्यावरती किंवा त्यांच्या शिवसेनेवरती काही बोललं की ते त्याला वैयक्तिक घेतात. राजसाहेब तसं करत नाहीत. मी राजसाहेबांच्या विरोधात बोललेलो आहे, राजसाहेबांच्या विरोधात बॅनर लावलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या घरी मी जेवायला गेलेलो आहे. मला आठवतं आहे 2019च्या निवडणुकीत जेवायला त्यांनी तो लाव रे तो व्हिडिओचा ज्यावेळेला प्रचार केला, त्यावेळेला राजसाहेबांच्या विरोधात मी बॅनर लावले आणि निवडणूक प्रचार संपल्यानंतर मी आजारी पडलो होतो. माझ्या आजारपणामध्ये लीलावतीला मला पाहायसाठी शर्मिला वहिनी, रीटा वहिनी आणि स्वाती वहिनी तिघी मला बघायला आल्या होत्या. त्यावेळेला बॅनर झळकत होता. त्यांनी हे नाही म्हटलं की माझ्या नवऱ्याच्या विरोधात बॅनर लावलं. ह्याला म्हणतात वैयक्तिक संबंध आणि राजकारण बाजूला ठेवणं. जे राज ठाकरेंना जमतं ते उद्धव ठाकरेंना कदापि जमू शकत नाही, कारण हे संकुचित बुद्धीचे लोक आहेत. राज ठाकरे मोठ्या मनाचे आहेत. आता निवडणूक झाली, निवडणुकीचे निकाल लागले. त्यांना निवडणूक माझ्यामध्ये माहितीही नव्हती कधी झाली ती, खरं सांगायला. आणि मला वाटतं मीडियामध्येही ते बोलले, मला माहितीही नव्हतं. परंतु त्यांच्या गणपतीचं निमंत्रण आम्हाला आलं आहे. फक्त आता बघावं लागेल उद्धवसाहेब कधी जाणार आणि मी कधी जाणार, ती वेळ ठरवावी लागेल.